Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we are going to discuss on overview of language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry class 8. See the important points, that is, first point is the transformation which involves a change in the structure or composition of substance is called as chemical change. What is meant by chemical change? The transformation which involves change in the structure. कशामध्ये चेंज होते? स्ट्रक्चर मध्ये किंवा कंपोजिशन ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सच्या कंपोजिशन मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणायचं? केमिकल चेंज म्हणायचं. तर पहा, द मॉलिक्युलर कंपोजिशन चेंजेस. आता इथं काय होतं बघा, मॉलिक्युलर कंपोजिशन चेंज होते म्हणून याला काय म्हणतात? आणि नवीन सबस्टन्स तयार होतोय. ओके, देअरफॉर इट इज अ केमिकल चेंज. एक्झाम्पल पहा, केमिकल चेंजचं एक्झाम्पल. when calcium carbonate is heated. जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं तेव्हा काय होतं पहा, कॅल्शियम ऑक्साइड and carbon dioxide are formed. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला CaCO3. जेव्हा हीट केलं जाते तेव्हा काय फॉर्म होते पहा, CaCO3 तर कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. गॉट दिस वन? हा कुठला? केमिकल चेंज साठीचं एक्झाम्पल होतं. नेक्स्ट पहा, ions formed by the loss of electrons are positively charged are called as cations. आता पहा, आयन जे फॉर्म होतात, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस करून जे फॉर्म होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो, त्याला कॅटायन किंवा पॉझिटिव्ह रॅडिकल म्हणतात. अँड आयन्स फॉर्म्ड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन घेऊन जे आयन फॉर्म होतात त्याला निगेटिव्ह, त्याच्यावरती कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आर नोन ॲज ॲनायन्स. त्यालाच निगेटिव्ह रॅडिकल्स किंवा ॲनायन्स म्हणतात. तर पहा, एक्झाम्पल फॉर दिस इज, for this point, second point example, aluminium ion ॲल्युमिनियम आयन साठी पाहत आहोत आपण.
ॲल्युमिनियमचा हा काय असेल, न्यूक्लियस आहे. आणि के शेल मध्ये न्यूक्लियस आपण छोटासा ड्रॉ करू. हा न्यूक्लियस असेल ॲल्युमिनियमचा. आणि हा के शेल मध्ये 2 एलिमेंट ॲल्युमिनियम आयन आहे. हा ॲल्युमिनियम आयन आणि याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 8, 3. म्हणजे के शेल मध्ये 2 एलिमेंट्स, एल शेल मध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 8 and KL M शेल मध्ये 3, 1 2 3. Got this one? तर आता पहा, ॲल्युमिनियम न्यूक्लियस असेल ॲल्युमिनियमचा. ओके, तर के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आणि आता इथं काय होत आहे पहा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, पॉझिटिव्ह आयन क्रिएट होतोय किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर आता आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते लॉस केल्यानंतर याच्यावरती पॉझिटिव्ह आयन क्रिएट होईल. के शेल मध्ये 2, एल शेल मध्ये 8, 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच ॲल्युमिनियम आयन क्रिएट होत आहे. ॲल्युमिनियम आयन that is Al3+. Got this one? तर यावरती पहा, तर या ॲल्युमिनियम वरती काय, तर Al3+ क्रिएट होत आहे, +3 चार्ज. म्हणजे लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन. लॉस केल्यानंतर काय होतंय, पॉझिटिव्ह आयन क्रिएट होत आहे. त्यानंतर पाहू सेकंड एलिमेंट, दॅट इज फ्लोरीन ॲटम. फ्लोरीन साठी पहा, फ्लोरीन ॲटम साठी न्यूक्लियस असेल फ्लोरीनचं. त्यानंतर 2 एलिमेंट्स इन के शेल. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, फ्लोरीन ॲटम आहे हा. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2, 7. म्हणजे 2 एलिमेंट्स इन के शेल अँड 7 एलिमेंट्स इन एल शेल. 3 4 5 6 7. आता पहा, इथे काय होईल, फ्लोरीनचा न्यूक्लियस ऑफ फ्लोरीन. के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आणि इथं काय होईल पहा, 7 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये आहेत. 1 इलेक्ट्रॉन घेऊन हा काय होईल, स्टेबल होईल. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज येईल यावरती. 1 2 3 4 5
6, 7, 8. Got this one? Therefore, it is a fluoride ion. Fluoride ion, that is F minus. यावरती निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल. इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो, दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज. ॲल्युमिनियम मध्ये पण तसंच 3 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये आहेत आणि ते लॉस केल्यानंतर काय होईल? स्टॅबिलिटी येईल, 2,8 इलेक्ट्रॉन्स होतील, ऑक्टेट क्रिएट होईल सेकंड शेल मध्ये. देअरफॉर काय होईल? 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल आणि पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होईल. गॉट दिस वन एव्हरीवन? ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, next point is, that is, the chemical formula of compounds are derived by considering the number of charges on ion. Chemical formula कसा क्रिएट होतोय बघा, तर चार्जेस जे आहेत कंपाऊंड वरती, derived by considering the number of charges on, कंपाऊंड वरती नाही, आयन वरती जे चार्जेस आहेत त्याच्यानुसार क्रिएट केलं जात आहे केमिकल फॉर्म्युला कंपाऊंडचा. आता याच्यासाठी काही रूल्स आहेत. एक रूल काय पहा, द पॉझिटिव्ह रॅडिकल और कॅटायन इज रिटन फर्स्ट. पॉझिटिव्ह रॅडिकल फर्स्ट लिहिल्या जाते, त्याच्यानंतर निगेटिव्ह रॅडिकल लिहिल्या जाते केमिकल फॉर्म्युला लिहिण्यासाठी. आणि दुसरा काय रूल आहे पहा, द मॉलिक्यूल ऑफ एनी कंपाऊंड बिंग इलेक्ट्रिकली न्यूट्रल. एखादी मॉलिक्यूल कंपाऊंडचा कधी न्यूट्रल असेल तर टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द पॉझिटिव्ह रॅडिकल और कॅटायन शुड बी इक्वल टू द टोटल निगेटिव्ह चार्ज. टोटल पॉझिटिव्ह चार्ज कशाच्या बरोबर असेल? टोटल निगेटिव्ह चार्जच्या बरोबर जर असेल तर तो काय असेल? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल कंपाऊंड. गॉट दिस वन? द नेक्स्ट पॉइंट, द कंपाऊंड्स दॅट आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स आर कॉल्ड बायनरी कंपाऊंड्स. बायनरी कंपाऊंड्स कोणाला म्हणतात पहा, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन, 2 एलिमेंटचं कॉम्बिनेशन होऊन जे कंपाऊंड फॉर्म होतात त्याला बायनरी कंपाऊंड म्हणतात. एक्झाम्पल पहा, मॅग्नेशियम क्लोराइड MgCl. एक्झाम्पल काय आहे? मॅग्नेशियम क्लोराइड MgCl2, which is मॅग्नेशियम क्लोराइड आणि कॅल्शियम क्लोराइड, Got this one? Examples of binary compounds. The next one is, what is next point? Next point is, oxyacids are named without mentioning the hydrogen. Oxyacids म्हणजे काय? यामध्ये हायड्रोजनला मेन्शन केलं जात नाही नेमिंग करत असताना. Got this one? Oxyacids पहा, एक्झाम्पल, ऑक्सियासिडचे एक्झाम्पल पहा, HNO2. HNO2 ला याचं नाव काय पहा? नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड म्हणजे इथं H चा काहीच मेन्शन केलं नाही, नेमिंग येत नाही. Got this one? HNO3, that is नायट्रिक ऍसिड म्हणजे विदाउट मेन्शनिंग द हायड्रोजन, याला काय म्हणतात? ऑक्सियासिड्स. Next one, the relative atomic mass is defined as the number that represent how many times an atom of an element is heavier than 1/12 of the mass of carbon atom. Relative atomic mass म्हणजे काय? The number that represent how many times an atom of an element is heavier. How many times an atom of an element काय आहे? heavier आहे than कशापेक्षा? 1/12 mass of an carbon atom. Got this one? त्यालाच relative atomic mass म्हणतात. Next point. Next point is 1/12 the mass of 1/12 of the mass of a carbon atomic mass. Carbon atom is called atomic mass unit, abbreviated as AMU. Atomic mass unit म्हणजे काय पहा,
1/12 of mass of carbon atom is called as atomic mass unit. आणि त्याला कशाने abbreviate केलं जाते? AMU म्हणजे atomic mass unit. एक्झाम्पल पहा याचं. एक्झाम्पल काय आहे? atomic weight of oxygen is atomic weight of oxygen is weight of oxygen is atomic weight काय आहे ऑक्सिजनचं? 16 आहे. त्याला कसं? AMU atomic mass unit. Got this one? आता next point काय आहे? The relative atomic mass or atomic weight of an element expressed in gram is called as gram atomic weight or gram atom. Relative atomic mass किंवा atomic weight जर ग्राम कशामध्ये एक्सप्रेस केलं? ग्राम मध्ये, तर त्याला ग्राम atomic weight किंवा ग्राम atom म्हणलं जाते. तर एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल फॉर नेक्स्ट वन इज काय एक्झाम्पल आहे याचं? As the atomic weight of oxygen is as the atomic weight of oxygen is काय आहे atomic weight ऑक्सिजनचं? 16 atomic mass unit. ग्राम atomic mass of oxygen is atomic mass of ऑक्सिजनचं काय असेल पहा. तर कसं लिहिले जाते? तर 16 ग्राम ॲज ग्राम ॲटम लिहिले जाते. ग्राम ॲटॉमिक मास कसं लिहिले जाते सांगितलेलं आहे यामध्ये. गॉट दिस वन? 16 ग्राम. The next point is that is molecular weight is calculated by adding the atomic weight of all constituent atom. molecular weight म्हणजे काय पाहायचं आपल्याला? कसं कॅल्क्युलेट केलं जाते? by adding the atomic weight of all constituent atoms. तर यासाठी एक एक्झाम्पल पाहूत आपण. molecular weight कसं कॅल्क्युलेट केलं जाते? एक्झाम्पल फॉर दिस वन. example is molecular weight of molecular weight कुणाचं पहा? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर atomic weight of सोडियम पहा. atomic weight काय आहे सोडियमचं? सोडियम 23 आहे. 23 AMU atomic mass unit. 23 AMU. ओके. atomic mass unit. हायड्रोजनचं काय आहे पहा? atomic weight of हायड्रोजन 1 AMU. हे atomic weight जे आहेत बुक मध्ये दिलेले आहेत, एकदा पाहून घ्या सगळ्यांनी. कार्बनचं काय आहे पहा? 12 AMU. ऑक्सिजनचं काय आहे पहा? 16 AMU atomic mass unit. molecular weight कसं कॅल्क्युलेट करायचं पहा? molecular weight of NaH सोडियम हायड्रोजन कार्बोनेट CO3 चं कसं बघा? which is equal to या सगळ्यांचे ऍडिशन 23 सोडियमचं आहे प्लस हायड्रोजनचं 1 आहे प्लस कार्बन 12 प्लस CO3 कार्बन C12 ऑक्सिजनचे 3 आहेत म्हणून ऑक्सिजनचा atomic weight 16 into 3 which is equals to किती आले बघा? 84 atomic mass unit. Got this one? molecular weight कसं कॅल्क्युलेट करायचं? The next point काय आहे पहा? molecular weight expressed in gram is called gram molecular weight. molecular weight जर ग्राम मध्ये एक्सप्रेस केला असेल तर त्याला काय म्हणतात?
सेकंड पॉइंटचा आन्सर पहा. एक्झाम्पल molecular weight expressed in a gram is called as gram molecular weight. Molecular weight of O2 oxygen and H2O R किती आहे पहा. ऑक्सिजन आणि ह्याचं H2O चं 32 atomic mass unit and 18 atomic mass unit respectively. काय म्हणले पहा. मॉलिक्युलर वेट एक्सप्रेस्ड इन ग्राम इज कॉल्ड एज ग्राम मॉलिक्युलर वेट. आता हे दिलेलं आहे AMU मध्ये, तर हेन्स ग्राम मॉलिक्युलर वेट ऑफ. आता ग्राम मॉलिक्युलर वेट कसं लिहायचं पहा. हेन्स ग्राम मॉलिक्युलर वेट of O2 and H2O R. O2 म्हणजे ऑक्सिजन, H2O म्हणजे वॉटर, R काय असेल 32 ग्राम and 18 ग्रॅम respectively. Got this one? ग्राम मॉलिक्युलर वेट म्हणजे molecular weight expressed in gram is called as gram molecular weight. Got this one point? The next point is the substance, element, compounds or both which take part in a chemical change are called as reactant. Reactant कोणाला म्हणायचं? जे केमिकल चेंज मध्ये भाग घेतात त्यांना रिएक्टंट्स म्हणायचं. आणि जो नवीन सबस्टन्स तयार होतोय विच आर फॉर्म्ड फ्रॉम द रिएक्टंट पासून नवीन सबस्टन्स जो फॉर्म होत आहे त्याला काय म्हणायचं? प्रोडक्ट म्हणायचं. तर त्याचं एक्झाम्पल पहा. दोन्हीसाठी पण एकच असेल एक्झाम्पल पहा. तर आपण सांगू कसं असेल ते. 2NaOH प्लस NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड प्लस H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड which gives Na2SO4 sodium sulfate plus 2H2O water. आता पहा इथं काय आहे. रिएक्टंट्स आर रिटन ऑन. आता हे रिएक्टंट जे आहेत तर कुठे लिहिले जातात? ॲरोच्या लेफ्ट हँड साइडला. ओके. अँड राईट हँड साइडला काय लिहिले जातात? प्रोडक्ट लिहिले जातात. रिएक्टंट जे केमिकल रिएक्टंट कोणाला म्हणतात? द सबस्टन्स टेक पार्ट इन केमिकल चेंज. केमिकल चेंज मध्ये जे भाग घेतात त्याला काय म्हणतात? रिएक्टंट म्हणतात. आणि जे क्रिएट होतात नवीन न्यू सबस्टन्स जो क्रिएट होत आहे त्याला काय म्हणतात? प्रोडक्ट म्हणतात. आता इथं NaOH आणि H2SO4 हे काय आहेत? रिएक्टंट आहेत. आणि नवीन सबस्टन्स कोणता फॉर्म होत आहे? Na2SO4 दॅट इज सोडियम सल्फेट अँड H2O वॉटर क्रिएट होत आहे. गॉट दिस वन? एक्झाम्पल दोन्हीसाठी पण कळायला आहे तुम्हाला. द नेक्स्ट वन इज next point. All the chemical reactions are bound by certain laws which are called as law of chemical combination. All the chemical reactions जे chemical reactions आहेत एक certain law नी bond झालेले आहेत त्याला काय म्हणतात? law of chemical combination. And second, law of conservation of mass states that mass can be neither be created nor be destroyed. law of conservation काय सांगते? mass हे neither be created nor be destroyed. म्हणजेच काय असते पहा. आता इथं पहा. The law found applicable to all chemical reactions. This means during the chemical reaction no change in mass of substance takes place. The total mass of reactant is always equal to total mass of product. Law of conservation of mass काय सांगत होतं?
मास स्टेट दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मास क्रिएटही करता येत नाही, डिस्ट्रॉयही करता येत नाही. आता जेव्हा आपण एक रिएक्शन लिहितो त्यामध्ये पहा, रिएक्टंट साइडचं मास, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू, रिएक्टंट साइडचं मास हे कशाच्या बरोबर असेल, टोटल मास ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टचं जेवढं मास असेल त्याच्या बरोबर असेल. गॉट दिस वन. त्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, यासाठी पहा एक्झाम्पल पाहू आपण. लॉ ऑफ कन्झर्वेशन साठी काय, Na2SO4 म्हणजेच सोडियम सल्फेट Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट प्लस CuCl2 which gives copper chloride, which gives 2NaCl, sodium chloride plus CuSO3 म्हणजेच कॉपर सल्फाइड. कॉपर सल्फाइड CuSO3. मॉलिक्युलर वेट ऑफ, आता पहा मॉलिक्युलर वेट ऑफ Na2SO4. Na2SO4 म्हणजेच काय, सोडियम सल्फेट किती आहे, आत्ताच आपण मॉलिक्युलर वेट कसं फाइंड आउट करायचं पाहिलेलं आहे, त्यानुसार कॅल्क्युलेट केलेलं आहे. 126 ग्रॅम मोल. The weight of NaCl gram, 126 ग्राम मॉलिक्युलर वेट ऑफ Na2SO3 आणि मॉलिक्युलर वेट ऑफ NaCl पहा. मॉलिक्युलर वेट ऑफ NaCl, मॉलिक्युलर वेट ऑफ सोडियम क्लोराइड काय आहे, 58.5 ग्राम. अगोदर आता आपण फाइंड आउट केल्यानुसारच फाइंड आउट करायचं आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ NaCl, सोडियम क्लोराइड, NaCl फाइंड आउट केलेला आहे आपण. मॉलिक्युलर वेट ऑफ कॉपर क्लोराइड CuCl2 which is equals to 134.5 gram. Molecular weight of CuSO3 copper sulfide काय आहे, 143.5 ग्राम. टोटल मास ऑफ रिएक्टंट साइडला कोण कोण आहेत पहा. टोटल मास ऑफ reactant side which is equal to 260.5 ग्राम. रिएक्टंट साइडला Na2SO4 प्लस CuCl2 या दोघांची ऍडिशन. आणि आता टोटल मास ऑन प्रोडक्ट साइड पहा. टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स काय असेल, यांची ऍडिशन
which is equals to 260.5 gram. Got this one? The next question, next point 1 is let's see next point. .5 gram here. Sorry, 58.5 gram here. Next point. Law of definite proportion states that law of definite proportion काय स्टेट करते पहा. Law of definite proportion states that when two or more elements combine to form a compound, they combine in a fixed ratio of their weight irrespective of method of preparation. Fixed ratio मध्ये काय होतात ते combine होतात. Law of definite proportion काय सांगत आहे? Two or more elements, दोन किंवा दोनपेक्षा अधिक एलिमेंट काय करतात? कंबाईन. कशा प्रकारे कंबाईन होतात? टू फॉर्म अ कंपाऊंड. कंपाऊंड क्रिएट करण्यासाठी ते कंबाईन इन अ फिक्स्ड रेशिओ ऑफ देअर वेट. फिक्स्ड रेशिओ मध्ये काय होतात? कंबाईन होतात. रेस्पेक्टिव्ह ऑफ देअर वेट. तर फिक्स्ड रेशिओ मध्ये कंबाईन होतात म्हणून सांगितलेलं आहे. एक्झाम्पल पहा. कार्बन डायऑक्साइड जर आहे, कार्बन डायऑक्साइड जेव्हा प्रोड्यूस होते सॅम्पल, तर CO2 कशा पद्धतीने फॉर्म होत आहे? फिक्स्ड रेशिओ मध्ये. कार्बनचे 12:32. CO2 हा एक फिक्स्ड रेशिओ मध्ये क्रिएट होतोय. गॉट दिस वन? Next point, law of multiple proportion states that when two elements combine in a different ratio to give more than one type of product, the ratio of masses of element that combines with a fixed weight. Of the other element always bear a simple integral ratio. Okay. याच्यासाठी काय आहे पहा. एक्झाम्पल. आता कशा पद्धतीने लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगत आहे? टू एलिमेंट्स कंबाईन्स इन अ डिफरंट रेशिओ टू गिव्ह मोर दॅन वन टाइप ऑफ प्रोडक्ट. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट देण्यासाठी द रेशिओ ऑफ मासेस ऑफ एलिमेंट दॅट कंबाईन विथ अ फिक्स्ड वेट ऑफ ऑदर element always bear a simple integral ratio. Law of multiple proportion. as example पहा. Nitrogen and oxygen combine and form compounds such as nitrogen आणि oxygen combine होऊन कसं कंपाऊंड क्रिएट करतात पहा. नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन होतात and form
and form compounds. कसे कंपाऊंड क्रिएट करतात पहा, such as N2O, that is dinitrogen oxide, NO, that is nitrogen monoxide, NO2, that is nitrogen dioxide. कशा पद्धतीने लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगत आहे, टू एलिमेंट अशा प्रकारे कंबाईन होतात इन अ डिफरंट रेशिओ टू गिव्ह मोर दॅन वन टाइप ऑफ प्रोडक्ट. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट क्रिएट करण्यासाठी इन अ सिंपल होल नंबर रेशिओ. गॉट दिस वन? ओके. यानंतरचे पॉइंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.